यवतमाळ शहरालगत असलेल्या अनेक रेती घाटावरून सर्रास रेती तस्कर रेतीचा उपसा करत असून ही रेती अव्वाच्या सव्वा पट यवतमाळ शहरात विकली जाते। अशातच हा संपूर्ण प्रकार यवतमाळ महसूल विभागाला माहीत असून महसूल विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याचं दिसून येत आहे। अशातच असाच एक अवैध उत्खनन करून चोरटी वाहतूक करणारा टिप्पर यवतमाळ शहर पोलिसांनी जप्त केला आहे। ही कारवाई नागपूर मार्गावरील RTO ऑफिस चौक परिसरात करण्यात आली। शेख जमीर शेख जमाल वय वर्ष 35 राहणार भोसा रोड, मो आरिफ युसुफ गौरी वय वर्ष 60 राहणार जन्नत लॉन मागे यवतमाळ अशी आरोपींची नावे आहेत। नागपूर रोड कडून भरधाव वेगाने MH27X 3700 क्रमांकाचे टिप्पर येताना दिसले। पोलिसांना या वाहनावर संशय आल्याने नाकाबंदी करून पकडले। यावेळी टिप्परमध्ये रेती आढळून आली। याबाबतचा परवाना नसल्याचे चालकांनी सांगितले। त्यावरून 21,000ची रेती आणि 5 लाखांचा टिप्पर जप्त केला। याबाबत पोलीस कर्मचारी अंकुश फेंडर यांनी शहर ठाण्यास तक्रार दिली। त्यावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला। यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणात अनेक रेती घाटावरून अवैध रेती येत असल्याची माहिती महसूल विभागाला असून महसूल विभाग तस्करांवर का कारवाई करीत नाही हा प्रश्न कायमच असून याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे। 600 रुपये ब्रासने मिळणारी रेती सामान्य नागरिक आता 8 ते 10,000 ब्रासने खरेदी करत आहे। अशातच जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजा यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे।